काळी या परिसरामध्ये एखादा वाडा एखादा वाघ आला असेल, अरे वाघ आला का नाही आम्हाला माहित नाही, पण या वाड्यावरती सगळे वाघ आडनावाची माणसं आहे. बरोबर आहे ना? बरोबर. तुमचं आडनाव काय? बोलत चला बरं का. मी एवढा खडूस महाराज नाही की मी तुम्हाला असं सहन करेन. मी मस्तपैकी फ्री आहे, तुम्ही फ्री होत चला. तुमचं आडनाव काय? वाघ. मच्छर मरतो का टायमाला? काही काही माणसाचं आडनाव असतो वाघ मारे. आमचा एक खरवंडीतला टेलर आहे, जाऊ द्या, शर्ट शिवणारा खरवंडीतला टेलर, त्याचं नाव वाघ मारे टेलर. त्याला मी कधी पण चिडवतो, अरे मच्छर मरत नाही तुझ्याकडून आणि तू वाघ मारे आडनाव. अरे चला, काही हरकत नाही. पण आपल्या पिढीमध्ये आपल्या कोणीतरी एखादा काहीतरी पराक्रम केला असेल, त्यांना नाव मिळालं वाघ मारे. काहीतरी वेगवेगळ्या पद्धती असतात. म्हणून चला, इथं सगळे वाघ आहे. मग वाघाच्या वाड्यावर जर काल्याचं कीर्तन करायचं म्हणलं तर थोडं जपून गेलं पाहिजे महाराज. नाही तर गडबड जर झाली तर कधी एखाद्याची डरकाळी ऐकून येईल. डरकाळी तुम्हाला कळली नाही. मी एकदा काल्याचं कीर्तन करता करता उशीर झाला तर मागून उठलाय, मागून पाठीमागचं दांडकं घेतलं हातात. मी म्हणलं मला नक्की हाणतोय. त्याला म्हणलं काय झालं बाबा? तू म्हणलं तुमचं चालू दे, तुला आणलंय कुणी त्याच्याकडे बघतो. मग या आधी दोन माणसाला टेन्शन आहे, मला पण एक टेन्शन आहे आणि नाना सरांना टेन्शन आहे. चला, इथं काय हरकत नाही. आज डोंगरकिणीवरून सुद्धा माझ्यावर प्रेम करणारे आमचे जयराम भाऊ इथं आलेले आहेत. त्यांच्या बरोबर बँकेचे मॅनेजर ते सुद्धा आमचे भाऊ इथं आलेले आहेत. सर सुद्धा इथं उपस्थित आलेले आहेत. आणि या परिसरातले सगळे एक ड्रेस मध्ये, तुमची नावं मला माहित नाहीत, पण आनंद झाला गड्या. गावातल्या सगळ्या तरुण वर्गासाठी आणि सप्ताहाचं नियोजन करणाऱ्यासाठी सगळ्यासाठी कमिटीसाठी एकदा टाळी वाजवा. जबरदस्त नियोजन केलं. अरे एवढ्या जंगलामध्ये, एवढ्या डोंगरामध्ये, मला तर वाटलं सरांनी सांगितलं म्हणजे जंगलामध्ये, ते म्हणजे जंगल में मंगल में, म्हणलं उन्हाळ्यात. पण एवढी पब्लिक बघितली, आनंद वाटला. म्हणलं आता काही चिंता नाही. एक ड्रेस मध्ये या गावातली सगळी परिसरातली टाळकरी, माळकरी, वणीकरी, पारेकरी, चोपदार आली. चॅनल वाल्याचं मला नाव माहित नाही, कोणतं चॅनल आहे, कोणता? राजा पंढरीचा. सगळ्या बसलेल्यांना विनंती करतो, आमच्या राजा पंढरीचा चॅनल महाराष्ट्राचं गाजलेलं चॅनल आहे गड्या. बसल्या पण आता नाही, कीर्तन संपायचं टायमाला बरं. सगळ्यांकडे मोबाईल आहेत, सगळ्यांकडे मोबाईल काढून 2 चॅनलला सबस्क्राईब करते. म्हणते 2 कोणता? एक आपल्या गावात असलेलं राजा पंढरी आणि दुसरं माझं कशाला सोडू? दुसरं माझं जे चॅनल आहे आनंद तरंग म्हणून माझं युट्यूबला चॅनल आहे. या 2 युट्यूबच्या चॅनलवर सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं. जर नाही सबस्क्राईब केलं तर काय होईल? काय नाही होणार, काय टेन्शन नाही. फक्त 2 चॅनलला सबस्क्राईब करा, हा, आणि बेल आयकॉन करा, घंटी दाबायला विसरू नका. विठाला आज राजा पंढरीचा इथे. आणि खरं सांगा, या संपूर्ण वातावरणाला खुलवणारी जी संस्था आहे आमची भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्था, भगवान गडाच्या परंपरेतलं हे सगळं. गडाच्या परंपरेतलं, आज महाराज गडाच्या परंपरेतलं, वादक गडाच्या परंपरेतले भीमसिंह महाराजांचं नाव आहे त्याच्या संस्थेला. आमचे श्री हरिभक्तीपरायण या महाराष्ट्रामध्ये गाजलेलं नाव. आप्पा महाराजांची एक संस्था अशी आहे, शेकडो विद्यार्थी त्यांनी आजपर्यंत मृदंगाच्या माध्यमातून घडवले, शेकडो विद्यार्थ्यांनी गायनाच्या माध्यमातून घडवले, शेकडो विद्यार्थी कीर्तनकाराच्या माध्यमातून घडवले. त्यांच्या हातामध्ये अशी जादू आहे महाराज, जे आपल्या ओठामध्ये येतं, ओठामध्ये यायच्या अगोदर त्यांच्या बोटामध्ये आले असते. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर त्यांच्या बोटामध्ये विठ्ठल विठ्ठल. एकदा जोरदार टाळी आप्पा महाराजांचा. वाह, धन्यवाद आप्पा महाराज. वेळेतला वेळ काढून मोठ्या मोठ्या फडात गाजलेली माणसं आहेत ते, आणि मोठे खडे करे सवय लागलेली असते. त्यांना विनंती केली, आमचं खळ सुद्धा ऍडजस्ट करून घ्या. थांबले माझ्यासाठी ते, धन्यवाद. ही त्यांच्या संस्थेतली सगळी माझी टाळकरी, माळकरी, वणीकरी, पारेकरी, चोपदार, येणाऱ्या भावी पिढीतली ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, येणाऱ्या भावी पिढीतली ज्ञानोबा तुकोबांचा प्रचार प्रसार करणारी ही कीर्तनकार मांदियाळी, ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करणारी मांदियाळी, ही सगळी उपस्थित आहे माझ्या समोर बसलेली. पण महाराजांचं नाव माहित नाही. गुरुचरण महाराज ते सुद्धा माझ्या कीर्तनाला सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आमचा हा पहिलाच परिचय. याच्या अगोदर आपण भेटलो नाही ना, हा पहिला परिचय. रात्री कीर्तन होतं ना, एकदा टाळे वाजवा. एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला खाली बसतो. हे आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव बरं का. पाया पडे जन एकमेक, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेक. ही सगळी मांदियाळी उपस्थित आहे. बाबा आहेत, सगळीच्या सगळे आहेत. फेटेवाला एक माणूस दिसला, मला कोणतरी सोबत आहे. हा, नाही तर फेटे संपले, अजून आमच्या अन्नात 4-5 फेटे भेटतात. नाही तर जुनी जुनी माणसं गेली. हा, लोकांना फेटा बघितला, अरे खरं सांगू का, हा फेटा म्हणजे शान आहे, हा फेटा म्हणजे मान आहे, आणि हा फेटा म्हणजे वैभव. फेटेवाली माणसं
चोपदार, मी चोपदाराला बघून मला आनंद वाटला. गुबगुबीत चोपदार आहे मस्त पैकी. वा असंच एका कालाच्या कीर्तना आप्पा महाराज गुबगुबीत चोपदार भेटला मला. आणि मी म्हणलं एवढं गुबगुबीत एवढं गाल मस्त पैकी. आणि मी आल्या म्हणलं या चोपदाराकडे बघून मला नंदगावची, मला बरसाण्याची, मला तिकडची आठवण आली, मला वृंदावनची आठवण आली. वृंदावन मध्ये सगळे गोपाळ असे राहतात गड्या. हा मी आल्याला म्हणलं त्यांना नंदगाव के रखवाले लग रहे हो भाईजा. त्याची म्हातारी त्या गावात इथले नाही बरं का, त्याची म्हातारी इथंच अशी पुढे बसलेली होती. असं मी असं वर्णन केलं, म्हणलं काय गुबगुबीत चोपदार आहे. त्याची म्हातारी म्हणली हा उगाच आहे का, अजून हाताने काला करून खाऊ घालते. डेंजर आपलं कसं आहे. ते म्हणले सुता ते अजून सुतात असलं तर बरं. आणि खरंय सुतात आहे म्हणूनच तुमचं एवढं गुबगुबीत. नाहीतर काही काही माणसं लग्नाच्या अगोदर गुबगुबीत असते आणि नंतर कशामुळं म्हणलं महाराज तुम्हाला सांगू नये, आम्ही सांगू नये तुम्ही ऐकू नये. आज इथं सगळं आनंद. माझ्या बरोबर आलेले श्री हरिभक्तीपरायण या महाराष्ट्रातले दिग्गज व्यक्तिमत्व, पॅड वादक, माझ्या कथेला साथसंगत करणारे, या महाराष्ट्रामध्ये शेकडो विद्यार्थी पॅडच्या माध्यमातून ज्यांनी घडवली एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आमचे श्री हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज. एकदा जोरदार टाळी वाजवा. समोर बसलेले आणि त्यांच्या सोबतच श्री हरिभक्तीपरायण माझे सहकारी कृष्णा महाराज आहेत, ते सुद्धा उपस्थित आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो, कमिटीला धन्यवाद देतो, गावकऱ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांना आभार धन्यवाद देतो. उठा लगेच काल्याच्या पंक्तीला बसा, मी निघतो. विठाला विठाला. काल्याचं कीर्तन जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे, सुंदर. या वारकरी संप्रदायाची या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वी पताका रोवली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवन, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवन. माऊलींनी 700 वर्षापूर्वी या वैष्णव धर्माचा जर या महाराष्ट्रामध्ये जर पाया रोवला नसताना तर वाघाचा वाडा चॅलेंज देऊन सांगतो, वाघाच्या वाड्यावर कीर्तन झालं नसतं. कीर्तन परंपरा कोणामुळे, अध्यात्माची परंपरा कोणामुळे मिळाली, वारकरी वैष्णव धर्माची परंपरा कोणामुळे मिळाली, ज्यांच्यामुळे मिळाली, ज्यांच्यामुळे हे सुख आपल्या पदरी पडलं ना, त्यांचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. विठाला विठाला. माऊलींमुळे ही परंपरा मिळाली. माऊलींचा जन्म जर माऊलींनी जर जन्म या महाराष्ट्रामध्ये घेतला नसता, तुकोबारायांनी जर अवतार कार्य या महाराष्ट्रामध्ये केलं नसतं आणि या मराठवाड्यामध्ये नगरनारायण महाराज, भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज ही या 3 जणांची हा त्रिवेणी संगम जर झाला नसता ना तर मराठवाड्यामध्ये परमार्थ नसता. काय म्हणणं तुमचं? आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या गळ्यात माळ्यात हे टाळ वाजतात, कीर्तन प्रवचन होतात. नगरनारायण महाराज, भगवान बाबा, वामनभाऊ महाराज आणि भीमसे महाराज यांचे उपकार. आणि यांना घडवणारे, भाऊ बाबांना घडवणारे आमचे बंकट स्वामी महाराज, ज्यांनी या टाळ मृदंगाची सगळी लयबद्ध व्यवस्था लावली. चाली कशा म्हणायच्या, हे सगळं कसं म्हणायची, शिस्त कशी लावली, हे बंकट स्वामी महाराजांनी लावली. वारकरी संप्रदायात पखवाज कसा वाजवायचा, चाली कशा म्हणायच्या, काकड्याला कोणत्या चाली म्हणायच्या, नाही तर प्रकरण काकड्याचं आणि चाली तेरे नाम असे ना. आमच्या काकड्यात चाली महाराज वारकरी चाली. कुणी काढल्या वारकरी चाली? वारकरी चालीची ठेवणच आणि वारकरी चालीचा जन्मच बंकट स्वामींनी घातला. विठाला विठाला. पुढच्या महिन्यामध्ये बंकट स्वामींची महाराजची पुण्यतिथी. या सगळ्या साधू संतांनी मराठवाडा महाराष्ट्र घडवला. खरं सांगू का, महाराष्ट्र आणि मराठवाडा या साधू संतांनी घडवला म्हणून तरी सगळ्या जाती धर्माची, सगळ्या जाती धर्मातली, सगळ्या पंथातली माणसं या आमच्या वैष्णव धर्माच्या या वारकरी संप्रदायाच्या मंडपामध्ये एकत्र बसतात. त्यांचे उपकार आहे. नाही तर आज आपला मराठवाडा बघा, मागच्या 2-3 वर्षापासून काय झालं काय नाही मी उल्लेख नाही करणार. का झालं, कशामुळे झालं, कसं झालं हा तुमचा अभ्यास करा. पण प्रकरण कोणतंही असू द्या, बाजू कोणतीही असू द्या, कशीही वेळ येऊ द्या मराठवाड्यावर आणि महाराष्ट्रावर, पण या महाराष्ट्रावर आणि मराठवाड्यावर कोणताही दुःखाचं कोणतंही संकट जरी आलं ना तर त्या संकटातून बाहेर काढणारे फक्त ज्ञानोबा तुकोबा, नगरनारायण महाराज आणि भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज या साधू संतांमुळेच आपण सुखी आहेत. विठाला. माऊलींनी
700 वर्षापूर्वी वैष्णव धर्माची निर्मिती केली. 700 वर्षापूर्वी वाळवंटामध्ये तुका म्हणे वाळवंट बरवे, कोणाच्या घरात नाही, कोणाच्या दारात नाही, कोणाच्या प्रॉपर्टीत नाही. जर त्यावेळेस माऊलींनी जर एखाद्या घरात एखाद्या जागेत जर वारकरी संप्रदायाची सुरुवात केली असती, तो म्हणला असता ही प्लॉट माझा आहे, आज तुमचा काही संबंध नाही. पण माऊलींनी वाळवंटात सुरुवात केली. वाळवंट कोणाच्या मालकीचं नसतं, आणि कोणाच्या मालकीचं जरी असलं तरी मागच्या पावसाळ्यात किती किती काय काय झाले माहिती. जर पूर आला तर वाळवंट एका दिवसात सपाट. शिरूरला एक संस्थान आहे, सिद्धेश्वर संस्थान, आणि त्या सिद्धेश्वर संस्थानच्या पाठीमागे बंधारा आहे. आवाज वाढवा थोडासा. बंधारा आहे, बंधारा. त्या बंधाऱ्याचं पाणी पडल्याच्या नंतर दोन बाजूने बंधाऱ्याचं पाणी जायचं सर, आणि मध्ये थोडीशी जमीन होती, माती मध्ये थोडीशी माती होती. तिथला एक तो माणूस आहे, त्याच्या जमीन गेली असेल त्या बंधाऱ्यात. त्यांनी दोन बाजूचा बंधारा ओलांडून मधल्या मातीमध्ये उन्हाळ्यामध्ये काकड्या आणि टरबूज करायचं दरवर्षी. या वर्षी बंधारा असा बसला, असा भरला. त्या सिद्धेश्वर संस्थानच्या पायरीला पार अर्ध्या घाटाला पाणी गेलं, मधली माती सगळीच वाहून गेली आणि सगळा खडक उघडा पडला. किती वर्ष आपण वाळवंटावर हक्क गाजवला म्हणजे वाळवंट आपलं होईल. त्याच्या जरी एकदा मनात आलं ना, ते एका दिवसात ते होतच नाही. अशा जागेवर वैष्णव धर्माची निर्मिती केली, उभारणी केली. तुका म्हणे वाळवंट, आणि अशा जागेवर केली. आणि अशा जागेवर केल्याच्यामुळे कोणाला म्हणता येईल हे वाळवंट माझं, हे माझ्या मालकीचं आहे. कोणाच्याच मालकीचं नाही, निसर्गाच्या मालकीचं जे आहे तिचं निसर्गाच्या प्रचार आणि प्रसाराचं माध्यम चालू केलं वैष्णव धर्म. निसर्ग म्हणजे देव. हे काय झाड आपण या निसर्गामध्ये बघा ना, किती नंदनवन बघा. उन्हाळा आहे म्हणून काही चिंता नाही, पण इथं जर पावसाळा असता तर किती भारी दिसतो. वाघाच्या वाड्यातल्या परिसरातले माणसं सगळे ज्यावेळी इथे येतात, भारी वाटतं ना पावसाळ्यामध्ये. निसर्ग म्हणजे काय, देव बघायला दुसरीकडे जायची गरज नाही. जनीवनी अवघा देव, जनीवनी अवघा देव, जनीवनी अवघा देव, जनीवनी अवघा देव. संत सांगतात विठ्ठल जळी स्थळी भरला. आमच्या निकम महाराजांची चाल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रित ठाव नाही उरला, रित ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, विठ्ठल म्हणता हरल पाप. या जगामध्ये सर्व घटे राम देहा देही एक. 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 सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश जगामध्ये सर्वत्र ईश्वर. ईश्वर नाही अशी एकही जागा नाही वाघाचा. वा सुंदर प्रमाण. आज बाबा किती वय बाबांचं? 82 वय ना, पण अजून उड्या चालू आहेत ना. एकदा टाळी वाजवा बाबांचं. बाबा माझ्याकडे 2020चा कार्यक्रम. ज्या दिवशी कसोटी असेल ना त्या दिवशी मग तुमचे सगळे प्रमाण चालतात. पण आज कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे आपल्याला. प्रमाण योग्य दिलं. सगळीकडे ईश्वर आहे. वाघाचा वाडा कर या पंचकृषी सगळ्यांना प्रश्न विचारतो, तुमच्या हृदयामध्ये देव नाही का? आहे ना?
कोणी पण सांगावं माझ्या हृदयामध्ये देव नाही, त्याचा सत्कार करू आपण. अहो देव नाही सांगायला सुद्धा देऊ लागतो. बघा एक उदाहरण देतो मी प्रत्येक कीर्तनामध्ये. 4 चौकाच्या खांद्यावर एक माणूस मेलेला. बाबा बसा खाली, तुम्ही जिवंत आहे. हा, या बसा. नाही बसा. वा. नाही विठाला. बाबा म्हणतात मग काय मारून टाकता का? तुमच्या मरणावर कशाला तपाव? मी तर म्हणतो तुमच्या अगोदर माझाच नंबर लागू नये. हा कोण आहे? चला चौघांच्या खांद्यावर एक मेलेला माणूस आहे. सगळं गाव चाललंय हो, आणि त्याच्याबरोबर सगळं गाव चालता वरती बसलेला तो ताटीवरचा सगळा झोपवलेला, आणि सगळं गाव म्हणते राम बोलो बाई राम बोलो, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. सगळे म्हणतात. सगळे जरी म्हणत असले एक जण म्हणत नाही. कोण? पटकर. कोण म्हणत नाही? खांद्यावरचा. का म्हणत नाही? सोपं उत्तर आहे, त्याच्यातला राम निघून गेला. राम प्रत्येकाच आहे या जगामध्ये, रामाशिवाय काहीच नाही. मग परमार्थ का करायचा? सोपी व्याख्या आहे परमार्थाची. राम आपल्या जवळ आहे. आपल्या जवळ म्हणण्यापेक्षा राम आपल्या मध्ये, आपल्या मध्ये असलेल्या रामाची जागृती व्हावी, आपल्या मध्ये असलेल्या रामाची आपल्याला ओळख व्हावी, आणि आपल्यातल्या रामाची आपल्याला ओळख होऊन आपल्या अस्तित्वाची आपल्याला जाण व्हावी, यासाठी परमार्थ. सोपी गोष्ट आहे. का परमार्थ? आपल्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. या माऊलीत ज्ञानोबारायांनी संतांनी काय केलेलं आहे? सर्वसामान्याचं अस्तित्व, सर्वसामान्यांच्या अस्तित्वाला अस्तित्वाची जाण करून दिली. शब्द कळणार नाहीत तुम्हाला, मला माहिती, पण तरी सुद्धा सांगतो, कारण की हे तुमच्या कानावर पडावं म्हणून. तुमचं अस्तित्व, तुमचं एक अस्तित्व आहे, आणि तुमच्या मध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे. ईश्वराच्या अस्तित्वाच्या साह्यानं तुमचं अस्तित्व मोठं व्हावं, ही संकल्पना आहे माऊलींची. यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, यासाठी गाथा लिहिला, यासाठी भाऊबाबांनी नगदनारायण महाराजांनी या मराठवाड्यामध्ये प्रचार केला. सगळीकडे प्रचार केला. का प्रचार केला? या वाघाच्या वाड्यावरती सध्या या मराठवाड्यामध्ये सगळीकडे संत फिरले. मी म्हणतो संताला काय वेळ लागलं होतं? कधी कंपेअर केलं का? संतांची उंची कुठं, आपली उंची कुठं? आपल्याला आपली बायको घाबरत नाही, केला इशारा. घाबरते आपल्याला बायको? जर आपल्याला बायको घाबरत असते ना, तर तिने डोक्यावरचा पदर कमरेला खोसून आपल्याला सेवा दिल्या नसत्या. कधी बोलता बोलता त्या येड्याला गाढवात काढते, कळतच नाही. बघा लग्न झाले, अहो मला कळत नाही कधी कधी नाना सर. लहानपणी आई वडील म्हणतात याला काही कळत नाही. आई वडील म्हणलं साहजिक आहे, हा लहान आहे ना, सगळे म्हणतात अरे लहान आहे याला काही कळत नाही. मोठ्यापणे बायको म्हणते याला आमच्या गाढवाला काही कळत. इथलं नाही सांगत मी, लांबच सांगतो, आणि तिकडे गेल्या वाघाच्या वाड्यावरच सांगतो. तिकडे तुम्ही येणार नाहीत ना, मला माहिती. लहानपणी आई म्हणते माझ्या बाबूला काही कळत नाही, मोठ्यापणी बायको म्हणते आमच्या यांना काही कळतच नाही, आणि म्हातारे झालोत का पूर आणि नातू म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपल्याला कळत होतं का कधी? हे सुद्धा कळत नाही, हे दुर्भाग्य आहे. माझ्याकडे काय बघता? कळत नकळत जीवन संपून जात माणसाचं. आपल्याला आपलं अस्तित्व कळत नाही, आपल्याला आपली किंमत कळत नाही, आपल्याला आपला मानवी देह कळत नाही. खरं सांगू का, किती प्रॉपर्टी कमवा, किती पैसा कमवा, किती नोकरी लागा, किती बिल्डिंग बांधा, किती काही करा, मुंबईला फ्लॅट घ्या. अहो मुंबईला 100 मजली काही माणसाची बिल्डिंग आहेत. मी जातो मुंबईला कीर्तनाला, आप्पा महाराज असतात तिथे, आम्ही जातो ना. मी एकदा गेलो मित्राच्या घरी, हा महाराज मित्राच्या घरी गेलो कीर्तनाला, आणि त्या मित्राला म्हणलं मुंबई मला फिरायची. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे सर. आणि त्याने मुंबईत फिरायला गेला. पहिलं फिरायला नेलं ते म्हणजे महाराज गाडीने फिरता येणार नाही. मी मग ते म्हणजे मुंबई मधला लोकल आहे, गाडीने उशीर लागतो, लोकल मध्ये फिरावं लागतं. किती जरी करोडपती असला मुंबईमध्ये तरी त्याला लोकल व्हावंच लागतं. लोकलचा गुणधर्मच आहे. लोकल म्हणजे काय? अरे ट्रेन आहे तिथली, लोकल ट्रेनने फिरावं लागतं. जर लोकलने गेला तर लवकर पोहोचेल. चला आम्ही गेलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. गेलो आम्ही तिथं. गेल्याच्या नंतर खरं सांगतो तुम्हाला, एवढी श्रीमंती, एक माणूस करोडो रुपये कमवतो महिन्याला.
मुंबईमध्ये आपला हात काय, आपल्याला उभं राहण्या एवढी जरी जागा मिळाली ना मुंबईमध्ये स्वतःची, तरी करोडपती होतो माणूस. मुंबईची विशेषता आहे. पण नीट कमवता आलं पाहिजे. माझ्या मित्रांनी खूप सुंदर रहस्य सांगितलं. मुंबईतला पैसा मुंबईमध्येच जिरतो. मुंबईकरांना मोठं पण करते, आणि गडबड जर काय केली तर मुंबईकरांना झिरो सुद्धा करते. तुम्हाला नाही कळलं? 8 दिवसापूर्वी बातमी आली, तुमच्या अंगावर ज्यांची कपडे आहेत ना, एक मोठी नामांकित कंपनी, त्या कंपनीची ऍडव्हर्टाइज नाही करणार पण तरी सुद्धा सांगतो, रेमंड कंपनीचा मालक 12,000 करोडची प्रॉपर्टी त्याची. किती? ओ माझ्याशी बोलत चला. किती करोडची? 12,000 करोड. एक अंगठी नाही, एकच अंगठी असते, ती बी आपली नाही. मान घात. आता आला ना धोंड्याचा महिना. काही महाराज जावाई सगळे वाट बघून आहेत सगळे, कधी धोंड्याचा महिना येतो आणि कधी मी सासू सासऱ्याला मुंडक्यावर टाकीतो. सासू सासऱ्याला 3 वर्षाला लई टेन्शन येतं. हा धोंड्याचा महिना आला की सासू सासरे टेन्शन मध्ये असतात, सगळेच सगळे. बरोबर? एकच अंगठी असते. अरे 12,000 करोड ज्याची प्रॉपर्टी आहे, त्याच्या पोरानं बापाला बाहेर काढलं होतं महाराज. हा इतिहास आहे भारतात. 12,000 करोडची प्रॉपर्टी असणाऱ्या पोरानं बापाला साथ दिली नाही. आपल्याला साथ देऊन आपलं अस्तित्व जर मोठं करतील ना, तर या जगामध्ये फक्त एकच करतील, त्यांचं नाव संत. बस. संतांनी आपल्याला मोठं केलं, त्यांनी आपल्या अस्तित्वाची जाण ठेवली. माझ्या गुरु श्री गुरु शास्त्री बाबांनी संतांची व्याख्या सांगितली. कोण संत? आपल्या अस्तित्वाची जाण, आपल्या अस्तित्वाचं ज्ञान आणि आपल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या अस्तित्वाची जाण, सगळ्या तळागाळातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या अस्तित्वाचं भान आणि ज्ञान, या गोष्टीला समोर ठेवून सगळ्यांना सारखा अधिकार मिळावा आणि सगळ्यांना आमच्या कालाचा महाप्रसाद मिळावा म्हणून माऊली ज्ञानोबा यांनी या वैष्णव धर्माची सुरुवात केली. मग ज्यांना ज्यांना काल्याचा महाप्रसाद घ्यायचा आहे, ज्यांना ज्यांना वैष्णव धर्मामध्ये आनंद घ्यायचा आहे, ज्यांना सुखी व्हायचंय, ज्यांना जीवन समृद्ध करायचंय, त्यांनी आपले जीवन या मंडपाकडे आणा पहिल्या चरणात. चला वळू गाई, 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 चला वळू गाई. बैसू जेवू एकेटाई, बैसू जेवू एकेटाई, भाऊ केली वनावना, भाऊ केली वनावना. बैसू जेवू एकेटाई, बैसू जेवू एकेटाई, भाऊ केली वनावना, भाऊ केली वनावना. चला वळू गाई, तुझे एकेटाई, भाऊ केली वनावना, भाऊ केली वनावना. एकदा या जोडीसाठी टाळी वाजवा. आमचे माऊली महाराज, हा छोटा मुलगा, त्यांचं नाव काय मला माहित नाही, साहिल महाराज ना, महाराष्ट्रात खूप गाजलेले लेकरू आहे बरं. हे लेकरू नाही, तुम्हाला लेकरू दिसते, असे आपले लेकर झाले पाहिजे. नाही तर आपले लेकडं ह्याच्यातच गेले सगळे. बघा ना किती गोड म्हणतोय, काय गोड आवाज आहे. हा नजर ना लगे किसी की. मी तर म्हणतो आप्पा महाराज, साहिल महाराजांना थोडा टिक्का लावत जा. हा काही काहीच्या नजरा इथं नाही, इथं चांगल्या नजरेवाले.
नाही तर काय कायची एवढी बेकार नजर असती बाबू, त्यांनी जर बघितलं ना, मला कीर्तन झाल्यावर घाम फुटतो, पण मला लहानपणी फुटायचं. आता मीच आता माझ्यामुळेच बऱ्याच जणांना घाम फुटतो. विठाला किती गोड आवाज आहे. असं प्रमाण ऐकल्याच्या नंतर असं वाटतं मला सुद्धा अशा लेकराचा जन्मात यावं. काही काहीचा गळा असतो हा कोकिळासारखा गळा, आणि काही काहीचे नरडा असतं. कळतंय का? गळ्यामध्ये नरड्यामधला एवढा फरक असतो. गळ्यातून गायलं जातं आणि नरड्यातून म्हशीला आवाज दिला. हाल्या हाट. दोन फरक आहे. नरड्यावाल्याचं इकडे कामच नाही, गळावाच्या त्याचं इकडे काम आहे. मस्त पैकी गावातले सुद्धा आज बरेच जण उभे आहेत. कडे आनंद वाटला. चला वळू गाई, तुकोबरायांचा अभंग आहे. अरे तुम्हाला सुख पाहिजे ना, अरे तुम्हाला आनंदी जीवन करायचंय ना, अरे तुम्हाला काल्याचा महाप्रसाद करायचा ना, मग कुठं या. काल्याचा महाप्रसाद काय धाब्यावर मिळेल का? ओ, दोन गोष्टी सांगतो तुम्हाला. जो रवा आहे, जो गरा आहे, त्याचे 3 प्रकार पडतात. एक गरा केला जातो, एक शिरा केला जातो, आणि काल्याच्या प्रसादाला काय केला जातो? बर, एक गरा, एक शिरा, आणि सत्यनारायणाचा. तुमच्याकडे सत्यनारायण होत नाहीत का? बोला ना. एक गरा, एक शिरा, आणि सत्यनारायणाचा. मग काय फरक आहे याच्यामध्ये? घरात घुसून जो खाल्ला जातो ना त्याला गरा म्हणतात. घरात घुसून ज्याला खाल्ला जातो त्याला, हॉटेलमध्ये घुसून जो शिरून जो खाल्ला जातो त्याला शिरा म्हणतात. घरात घुसून खाल्ला जातो त्याला गरा, हॉटेलमध्ये शिरून जो खाल्ला जातो त्याला शिरा, आणि सत्यनारायणाचा. मग का सगळीकडे गराच आहे, सगळीकडे रवाच आहे, पण तरी सुद्धा 3 टप्पे पडले का? सत्यनारायणाचा तोच गरा बनवलेला त्याला महाप्रसाद का? ईश्वराच्या चैतन्याची अनुभूती त्या प्रसादात उतरली. तसं काल्याच्या प्रसादामध्ये, या प्रसादामध्ये, सप्त्याच्या सांगतामध्ये आज जो केलेला प्रसाद आहे ना, या प्रसादामध्ये मच्छिंद्रनाथाच्या कृपेची ताकद उतरली म्हणून याला महाप्रसाद म्हणतात. माऊलींच्या कृपेची ताकद त्याच्यात उतरलेली आहे. भाऊबाबांची, नगरनारायण महाराजांची कृपा त्या प्रसादामध्ये उतरली. हा प्रसाद जर खाल्ला तर जीवन आनंदमय झाल्याशिवाय राहत नाही. केवळ प्रसाद खाऊन नाही, त्याला अगोदर काल्याचे कीर्तन ऐकावं लागतं. नाही तर काही एवढे चाठळ माणसं आहेत. चल ना कीर्तनाला, येतो ना. कवा कीर्तन संपल्या नुसता बुंदी झोडायला येतो का तू? काही असे माणसं आहेत. आपा महाराज काल्याच्या कीर्तनाच्या अगोदर देणगी देऊन मोकळं व्हायचं. सप्त्याच्या 3ऱ्या 4थ्या दिवशी देणगी देऊन मोकळं व्हायचं. ज्यांनी राहिली ती आज द्या, पण इथले नाही सांगत मी लांबचे असतो. काही एवढे चाठळ असतात, त्याला जर देणगी मागितली ना, देणगी तर देत नाही, पण कमिटीला आवाज केला देतो ना. का देतो तू? येतो ना कालाजवळ. बर, कमिटीतले माणसं म्हणले त्याच्या नको नादी लागू, येड्याच्या कुठं नादी लागते, जाऊ दे. काल्याच्या कीर्तनाला आला तो आणि देणगी, देणगी घे आपली. मोठ्याने सगळ्या बोंबलायला लागला. घे देणगी, द्या ना, घे म्हणतो ना. त्या दिवशी पाठीमागे लागला होता, देणगी दे, घे. किती करायची पावती? 101 रुपया घेतली. कमिटीतली माणसं हसली. जाऊ द्या, 101 ते 101. बुंदी खायला घरातले 8 माणसं होते. हे पण नाही कळलं तुम्हाला? अहो 8 माणसाने 2350 रुपयाची बुंदी पाडली. किती रुपयाची? आणि देणगी किती दिली त्यांनी? सप्ता वाढीला का बुडीला? काय केलं आपण सप्त्याच? सप्ता वाढीला का बुडीला? तो खूप बऱ्या म्हणतात. तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साई, घात लिया भय नरका. चांगलं काम होते ना, आपल्या वाघाच्या वाड्यावरचा मच्छिंद्रनाथाचा सप्ता मोठा होतो ना, एवढी मोठी गर्दी जमते ना. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सप्ताहाच्या माध्यमातून ज्ञानदानही होतं, सप्ताहाच्या माध्यमातून अन्नदानही होतं. या दोन्ही गोष्टी जर एकाच धर्म मंडपाला होत असतील तर आपण कमवलेल्या पैशातला 10%, 5%, 2% थोडस बाजूला करून देव धर्माला, धर्माची मदत करा. जर तुम्ही नाही मदत केली ना तर तोच पैसा कोर्टामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, तोच पैसा हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, आणि कधी सुख लाभणार नाही. जे संत सुखाचा मार्ग सांगतात, जे अध्यात्म आपल्याला सुखमय आपलं जीवन करून देतं, ते जीवन सुखमय होण्याचा मार्ग जर या मंडपामध्ये होत असेल त्या धर्म मंडपाला सहकार्य करा. एखाद्याला 1 लाख रुपये पेमेंट असेल तर 10,000 रुपये सप्त्याची पावती फाडा. एखाद्याला 50,000 असेल 5,000 रुपये द्या. एखाद्याला 10,000 असेल 500,000 रुपये द्या.
आणि देऊन मोठे व्हा, दान करून मोठे व्हा. खरं सांगू का, दुष्काळामध्ये जगद्गुरु तुकोबा यांनी स्वतःच्या जीवनाचा दुष्काळ करून घेतला, घरातलं सगळं वाटून दिलं. त्यांचा इतिहास आहे. दुष्काळामध्ये लुटणाऱ्या माणसांचा इतिहास होत नाही, दुष्काळामध्ये स्वतःच्या जीवनाचा दुष्काळ करून घेतलेल्या माणसाचाच इतिहास होतो. विठाला विठाला. स्वतःच्या जीवनाचा दुष्काळ होऊ नये, स्वतःच्या जीवनामध्ये सुखाचा सुकाळ यावा, आनंदाचा सुकाळ यावा असं जर वाटत असेल तर तुकोबा म्हणतात, चला वळू गाई बैसू जेऊ एकी ठाई. गाई म्हणजे काय? गाई का? गाई राखायला तर भगवान श्रीकृष्ण बघायचं आपल्याला काल्याच्या कीर्तनाला पुढे महाराज. पण गाई या गो नाम इंद्रिय. इंद्रिय आपली इंद्रिय, आपली इंद्रिय बहिर्मुख करतात, आपली इंद्रिय आपल्याला संसारामध्ये अडकून ठेवतात. ज्या इंद्रियांनी विषयामध्ये अडकवलेले त्या इंद्रियांना परमार्थामध्ये आणा. चला वळू गाई कुठं आणा? बैसू जेऊ एके ठाई. सगळेजण एकत्र येणारी जागा कोणती? आमच्या माऊलींचा वैष्णव धर्माचा सप्त्याचा मंडप. इथं जर एकत्र आलात आणि काल्याचा महाप्रसाद घेतलात, माऊलींची कृपा तुमच्यावर झाली ना वाघाच्या वाड्याकर, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला दुःख कधी होणार नाही. पण या धर्म मंडपामध्ये यावं लागेल. काही काही इथं येते तरी सुद्धा आतमध्ये बसत नाही. त्यांना म्हणलं आतमध्ये बसा, नाही म्हणले आम्ही लांबूनच गमत बघतो. का? जर काही गडबड झाली तर पाठीमागची पाठीमाग. इथं काय गडबड होणार? इथं काय तमाशा आहे का जाळपोळ व्हायला? इथं जर आतमध्ये नाही आला तर जाळपोळ होऊ शकते. पण इथं जे आतमध्ये आले त्यांच्या जीवनाचं सगळं दैन्य दुःख आम्हा नयती जवळी, दहन ये होळी होती दोष. सगळ्या दोषांची होळी इथं केली जाते. दोषांची होळी होते, दैन्य निघून जातं, दुःख निघून जातं आणि सुखमय जीवन होतं. त्यामुळे तुकोबा म्हणतात आपल्या गो नाम इंद्रिय चला वळू गाई. इथं या, एकत्र या, बैसू. पहिला टप्पा आहे एकत्र बसू. या कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचं काय झालं माहिती का? माणसं एकल कोंडी झाली. माझ्या शब्दाचा नीट अर्थ आहे का? 10 माणसं जरी बसली, 100 माणसं जरी बसली, बघा ना, पहिलं कुटुंब एकत्र बसायचो, एकत्र गप्पा मारायचं, चर्चा करायचं. आणि ते मोबाईल चौकून डबड नव्हतं, ते चौकून डबड नव्हतं तर आमचं सगळं कुटुंब एकत्र गप्पा मारायचं. आता 10 माणसं जरी आप्पा महाराज एकत्र बसली ना, तरी 10 माणसं, अहो फोटो आले, एका घरात एका रूम मध्ये सगळे 10 एका कुटुंबातली माणसं बसलेली आणि कोणी कोणाला बोलायला तयार नाही. ते चौकून डबडे घेऊन बसलेले आणि शेअर चॅट आणि इंस्टाग्राम आणि रील्स असा ढकलेत बसले. कोणी कोणाला बोलायला तयार नाही. याच्यामुळे माणसं दुःखी झाले. स्वतःच्या हृदयातलं दुःख व्यक्त करण्यासाठी जागा नाही, काही नाही, एकत्रच येत नाहीत. जाती जाती तेढ निर्माण झालं, धर्मामध्ये तेढ निर्माण झालं, एकत्र येत नाहीत. आता फक्त एकटा मंडप राहिला, फक्त वारकरी संप्रदायाचा आणि मच्छिंद्रनाथाच्या दरबारातला मंडप राहिला. या वाघाच्या वाडीतल्या परिसरातले सगळे जाती धर्माची मंडळी आज एकत्र आली. एकत्र आली. मग एकत्र आल्यावर काय करायचं? पहिला टप्पा आहे बैसू. बसून एकमेकांचं हित गुज करू, एकमेकांना विचारू, एकमेकांचं दुःख हलकं करू. आणि दुसरी गोष्ट, एकमेकांचं दुःख संतांच्या चरणाने, संतांच्या विचाराने हलकं झालं, नंतर महाप्रसादाच्या स्वरूपात बैसू जेऊ. पुढचा टप्पा आहे एके ठाई, एकत्र येणं. याचं नाव काला. विठाला विठाला. कशामुळे एकत्र यायची गरज आहे? का एकत्र यायचं? का बसायचं? का काल्याच्या कीर्तनाला यायचं? का? आपल्या जीवनामध्ये झालेली जी परफड आहे, आपल्या जीवनामध्ये झालेली जी वनवन आहे, आपल्या जीवनाची झालेली जी दैन्य दानादान अवस्था आहे, ही दानादान अवस्था जर मिटवायची असेल तर एकत्र या. याचं उत्तम उदाहरण तुकोबा यांनी दुसऱ्या चरणात सांगितलं. बहु केली वनवन, बहु केली वनवन, बहु केली वनवन, बहु केली वनवन, बहु वनवन बहु
आणि आपण सुखाच्या शोधात दुसऱ्या दिशेला दुःखाच्या दिशेला चाललो. मला सांगा, तुम्हाला जर जायचंय बीडला, कीर्तन ऐकताय ना माझं, जायचंय बीडला आणि निघालात मुंबईच्या दिशेने, किती दिवसानंतर बीड येईल? आणि मला नाही वाटत बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन द्यायचं. तुमची गाडी काय अरबी समुद्रात घुसणार आहे का बीडला जायला? सुख एकीकडे, संतांच्या दिशेला सुख आहे, अध्यात्माच्या दिशेला सुख, सुखाच्या दिशेने व्हा. नाही तर आपण ज्या दिशेला चाललो ना त्या दिशेचं वर्णन करतात. बहु केली वनवन, विनाकारण वनवन झाले आपल्या जीवनाची. पायी पिटी झाला असेल, किती चुकीच्या दिशेला वनवन केली आणि किती पायपीट केली म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख येईल. सुख ज्या दिशेला आहे त्या दिशेला चला वळू गाई, बैसू जेऊ एकी ठाई. बहु केली वनवन पायी पीठ. बघा ना किती वनवन आहे, किती ताण घेतात. या बसल्यात माझ्या कीर्तनाला सगळ्या बाई, विचार केला, कुलूप लावला, पण हिसकाच द्यायचा राहिला. अजून तिथं गुंतलेल्या आहेत त्या, अजून इथं नाही आलेल्या त्या, अजून डब्या डुब्या त्या डाळी त्या बेसन पिठात तिथंच गुंतलेल्या आहेत. अजून वाट बघतात, हो बाबा कधी सोडतो काल्याचं कीर्तन आणि कधी मला महाप्रसाद मिळतो आणि कधी मी म्हशीला पाणी दाखवलं. अरे तुला नाही, मला टाइम नाही, आता लवकर जायचंय मला. वनवन आहे आपल्या जीवनाचे. एवढं टेन्शन घेतात लोक. टेन्शन घेऊ नका. टेन्शन जर कमी करायचं असेल आणि जीवनामध्ये आनंदाला आपल्या जीवनामध्ये मेन्शन जर करायचं असेल ना, तर परमार्थ रूपी पोस्ट आपल्या जीवनामध्ये अपलोड करा. ज्या दिवशी परमार्थ रूपाची पोस्ट आपल्या मानवी जीवनाच्या अकाउंटवर अपलोड कराल ना आणि आनंदाला ज्या दिवशी मेन्शन कराल, त्या दिवशी सुख तुमच्या जीवनामध्ये ओसंडून व्हायल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. तुकोबाराय म्हणतात, बहु केली वनवन पायी पिटी झाला. कशामुळे जीवनामध्ये वनवन झाली? तुकोबाराय म्हणतात, खांदी भार पोटी भूक. तिसऱ्या चरणामध्ये भार या शब्दाचा अर्थ आहे संसार. आपण आपल्या खांद्यावर संसाराचा भार घेतला. कोणी असं झालंय का संसार सोडून परमार्थाला? संत जर सोडले तर आपल्या गावातल्या लोकांना जर सांगितलं द्या संसार सोडून आणि या भांडारा डोंगरावर या भामचंद्रावर, ते मला म्हणतील भामट्या तू आम्हाला भामचंद्रावर नेतो का? तू तो काम कर, आम्हाला नको बोलू. संसार सोडणं या शब्दाचा अर्थ बायका पोराला सोडायचं नाही आहे. त्याच संसारामध्ये राहतो कोपरायांसारखं. पण असोनी संसारी जिवे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाया संसार. तुकोबारायला 2 पत्नी होत्या. किती बायका होत्या? झोपू नका बरं. तुकोबारायांना 2 बायका होत्या. 2 बायकाचा संसार केलेले तुकोबाराय, पण ते अभंग करतात. सुंदर ते ध्यान उभे विटे वरी करकटे वरी. आणि आपल्याला किती बायको आहे? किती? कुणी आहे का 2-3 बायको वाले? असलं तर झाकली मूठ 1.25 लाखाची. जाऊ द्या, एकच बायको आहे, पण तिने सुद्धा आपल्याला सुधरू देत नाही. अहो एक सोडा महेंद्र महाराज, एक सुद्धा भेटत नाही. तालुका जर टेम्पो उभा केला ना वर्षाला, तर मोकाट जनावर 500 निघती. जे परमार्थातही नाहीत, जे संसारातही नाहीत, जे कुठंच कामाला नाहीत, यांना पोत्यात भरायचं आणि तिकडे इराणला नेऊन घालायचं. तिकडेच कामाला आली तर आली, इकडे काही कामाची नाही महाराज. 2 बायकाचा संसार करणारे तुकोबाराय, पण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी परमार्थ करतात. अहो सदैव वैकुंठ गमन झालं आणि वैरानं आरती केली. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी आरती तुकारामा. कोणी आरती केली? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू. ज्या रामेश्वर भट्टानं आयुष्यभर तुकोबारायांना विरोध केला, त्या रामेश्वर भट्टानं तुकोबारायांची आरती केली. असं जीवन जगावं माणसानं. पाटलानं अरे वैरानं वर्णन करावं, माझा वैरी आहे पण याच्यासारखा माणूस परिसरामध्ये नाही, असं जीवन पाहिजे माणसं. नाही तर आपल्या घरातले लोक फुटतात. तुम्हाला सांगतो, कुणाकडे जा पण माझ्या भावाच्या दुकानात काही घेऊ नका, याला जिंदा गाडा. जवळची लोक, माझ्या शास्त्रीजी महाराजांनी जिंदाबाद करणाऱ्या शब्दांचा अर्थ सांगितला. जिंदा काय शब्द असतो? साहेबांचा जिंदा. खरं सांगू का, हे जे जिंदाबाद करतात ना, हे जिंदा असतात पण जीवनातून बाद झालेले असतात, म्हणून तेच दुसऱ्याचा जिंदाबाद करतात. आशांच्या नादी लागू नका. काय झालंय? संसाराचा भार तुम्ही खांद्यावर घेतलेला आहे. खांदी भार पोटी भूक. आणि संसाराचा भार जोपर्यंत टाकत नाहीत ना, तोपर्यंत परमार्थाच्या आशीर्वादाने तुमची पोटाची तृप्ती होणार नाही. पोटाला जी भूक लागली ना, पोटी भूक. कशाची भूक आहे?
अरे जीवनामध्ये आनंदाची भूक आहे, तृप्तीची भूक आहे, सुखाची भूक, आनंदाची भूक भागायची असेल, तृप्त व्हायचं असेल आनंदानं, तर संसारात सोडून अध्यात्माच्या वाटेवर यावं लागेल. खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख, ओ काय खेळायाचे सुख. हे संसाराचं खेळणं खेळत बसलो, इथे सुख नाही महाराज. कुठं सुख आहे? माऊलींच्या दरबारात, कृष्ण कन्हैयालालच्या दरबारात, इथं सुख आहे. मग जर या कृष्ण कन्हैयालालच्या दरबारामधलं सुख घ्यायचं असेल, गवळणीचं सुख घ्यायचं असेल, काल्याचं सुख घ्यायचं असेल, तर तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे धावे मग अवघे बरवे, बहु केली बनवन, पायी पिटी झाला शीन विठोबार घुमाई, दरबार कुमारी, विठोबार घुमाई, गोपाळ हरी जय विठोबार घुमाई, गोपाळ कुमारी, जय विठोबार घुमाई. गोपाळ कुमारी. या काल्याचं कीर्तनाचं सुख घ्यायचं असेल, संसारातली धाव कमी करा, अध्यात्मामध्ये तुका म्हणे धावे. एकदा अध्यात्मामध्ये धाव घेतली की तुकोबाराय म्हणतात, मग अवघे बरवे. अध्यात्मामध्ये माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नगरनारायण महाराज, भाऊ बाबा तुम्हाला जवळ करतील. कृष्ण कन्हैया लाल तुमची दृष्टी टाकतील, आणि कन्हैया लालाची तुमच्या दृष्टी पडली की मग अवघे बरवे, बहु केली वन वन, पायी पिढी झाला शीर. आज काल्याचं कीर्तन आहे महेंद्र महाराज. बराच वेळ झाला पण काल्याच्या कीर्तनाला, प्रसंगाला तुम्ही सुरुवात केली नाही. काय करायचंय आज काल्याच्या कीर्तनात? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, वा वा. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, वा वा. नंद नंद आनंद कंद भगवान परमात्माने कृष्ण कन्हैया लालनं जे गोकुळामध्ये चरित्र केले, त्या चरित्राचं उच्चारण आहे. उच्चारावे बरं का, चरित्र ते उच्चारावे, केले देवे. गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचं उच्चारण करायचं. इथे एक शब्द आहे ना महाराज, उच्चारण का? आपण फक्त देवाच्या चरित्राचं उच्चारणच करू शकतो, आचरण करायचं नाही. आचरण कसं करणार आपण? देवाला 16,108 बायका आहेत, आपल्याला 16,108 बायका करता येतील नाही. बर, देवानं जो पराक्रम केला, देवानं जे दैत्य दानव मारले, आपल्याला मारता येतील का? नाही. बरं, देवानं जी क्रांती केली, देवानं जे राज्य उभा केलं, तसं आपलं राज्य उभा करता येईल का? नाही. बरं, देवाने जे कार्य केलं, त्यांच्यातली एकही गोष्ट आपल्याला करता येणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवाच्या चरित्राचं आचरण नाही. आचरण करायला गेला, 16,108 बायका करायला गेला ना, तर लोक मोकळा करतील. नुसता मोकळा करायला नाही, ज्यानं गडबड केली ना, ज्यानं गडबड केली महाराष्ट्रामध्ये, त्याचं प्रकरण आज जेलमध्ये येते. गडबड नाही करायची महाराज. खरं सांगू का, हे टाळी वाजवू नका, हे टाळी वाजवण्याची विषय नाही. हा, टाळी वाजवणं दुसरे. हे लोक कशामुळे उघडे पडले माहिती का? स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे. आजपर्यंत गरीबाची मजा बघत होते सर, आजपर्यंत वाघाच्या वाड्यावरच्या आमच्या गोरगरिबांची मजा बघितली, पण स्वतःला श्रीमंत, स्वतःला सुशिक्षित, स्वतःला अत्युच्च म्हणून घेणारे लोक सुद्धा काय काय पेलेत हे महाराष्ट्राने बघितले. कशामुळे झाली अवस्था? या लोकांचा आहे ना, ज्ञानेश्वरीवर आणि तुकोबारायांच्या शब्दांवर विश्वास नाही, म्हणून यांच्यावर ही अवस्था आली. जे वारकरी संप्रदायामध्ये आले, जे भाऊबाबांकडे आले, जे ज्ञानेश्वरीकडे आले, माझे गुरुवर शास्त्रीजी बाबा सांगतात, कोण संत ज्ञानेश्वरीचे ज्ञान देऊन वाघाच्या वाड्यावरच्या परिसराला मोठं करणारे खरे संत महाराज. हे असे संत नाही ज्या बेडतारा कल्याण होऊन असं होऊन तसं न हो. मग काय होतं हे महाराष्ट्र? ही अवस्था आपल्यावर येऊ नये असं वाटत असेल ना, तर मच्छिंद्रनाथाच्या दरबारात सेवा करा, यांची सेवा करा, ग्रंथाची सेवा करा. माणूस नाही मिळाला गुरु चांगला तरी चालेल, पण जी ज्ञानेश्वरी, ही ज्ञानेश्वरी ग्रंथ कधी चुकीचा मार्ग सांगत नाही. ज्ञानेश्वरीची सेवा करा. आज माऊली समाधीमध्ये, पण माऊलींची भेट घ्यायची असेल तर ज्ञानेश्वरीतून भेट घेता येते. म्हणून आज जी ज्ञानेश्वरी संतांची भेट घालून देते, कृपा करते, आणि कृष्ण कन्हैया लालाचं दर्शन देते, त्या कृष्ण कन्हैया लालाचं आज उच्चारण करायचं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. उच्चारण करायचं. कोण भगवान परमात्मा हो? जो भगवान परमात्मा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि.
जो भगवान परमात्मा सृष्टीवरती आपल्यावरती ग्लानी येते, धर्मावरती ग्लानी येते, सगळ्या जगावर संकट येतं, त्यावेळेस भगवान परमात्मा जन्माला येतो. कधी जन्माला आला भगवान परमात्मा? अशी कंडिशन झाली या संपूर्ण पृथ्वीवर, दैत्य माजले, दानव माजले, ग्लानी आली, धर्मावर ग्लानी आली, गायींची गो हत्या होऊ लागली, ब्राह्मणांना मारून देऊ लागलं, साधू संतांना पळून जाऊ लागलं, अशी अवस्था आली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्री वाहे तोय. सगळे देवता अरे सगळे ब्रह्मदेवापाशी गेल्यावर देवा वाचवा. ब्रह्मदेव म्हणले माझ्याकडे, चला पुढे. विष्णूकडे गेले, माझ्याकडे, अरे चला पुढे. अरे भगवान परमात्म्याकडे गेल्याच्या नंतर देवाकडे गेले, हात जोडवले. देवाला हात जोडल्याच्या नंतर देवाने सांगितले, अरे घाबरू नका. गोकुळाष्टमीच्या दिवशी बरोबर गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता कारागृहामध्ये, मथुरेच्या कारागृहामध्ये देवकी आणि वसुदेवाच्या पोटी माझा जन्म. तुम्ही तयारी करा म्हणले. सगळ्यांना तयारीला पुढे पाठवलं. आणि शेषनागाला सांगितलं, मागच्या जन्मामध्ये तुम्ही छोटे भाऊ होते, आता तुम्ही मोठे भाऊ म्हणून जन्मले. शेषनागा म्हणले, तुझ्या पाठीमागच्या जन्मामध्ये छोटा भाऊ झालो. नाही ते मला सहन करावं लागलं. सीता माता मला बोलली, मला नाही ते सहन करावं लागलं. आता मला छोटं व्हायचं नाही, आता मला मोठं व्हायचं. देवाने म्हणले मोठे व्हा. मग छोट्या असणाऱ्या भावाला मोठ्या स्वरूपामध्ये जन्माला घातलं. ते कोण झाले? बलराम भैया. आणि आमच्या भगवान परमात्म्याच्या जन्माची कहाणी सांगताना श्रीमद भागवताचं वर्णन केलं. बरोबर सगळी स्टोरी, सगळा पिक्चर ठरला, सगळी स्क्रिप्ट ठरली. आणि बरोबर या खाली पृथ्वी तलावर अवतार कार्य करण्यासाठी एक खाली सांगितलं जातं श्रीमद भागवतामध्ये, देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न ठरलं. आणि वसुदेवाचं लग्न ठरल्याच्या नंतर देवकीचा भाऊ कोण होता? माझा मामा नाही हो, देवकीचा भाऊ कंस मामा. त्या कंसाची बहीण देवकी. त्याने कशामुळे देवकीचं लग्न वसुदेवाबरोबर ठरवलं होतं? भागवतामध्ये सांगतात, त्या कंसाची चांगली बातमी होती, कंसाचा चांगला प्रसार नव्हता. मग त्यांनी आयडिया केली होती, आपली बहीण जर वसुदेवाला दिली तर सगळं जग आपल्याला मानल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लग्न जमवलं. बरोबर लग्न झालं, विवाह सोहळा पार पडला आणि कंस बसला हो देवकीच्या रथावर. अरे म्हणले असंच नाही सोडणार, मी स्वतः रथ चालवणार म्हणले आणि माझ्या बहिणीला सोडून येणार. जसा रथ निघाला, मग मथुरेच्या बाहेर गेला. आणि जसा मथुरेच्या बाहेर रथ गेला, अरे आकाशवाणी झाले, कंसा ज्या देवकीला वसुदेवाला तू घेऊन चालला ना, यांच्या पोटी 8व्या जन्माला येणार आहे आणि याच्या पोटी 8व्या जन्माला आलेला तुझा वध करणार आहे. उठला महाराज कंस. जसा उठला तलवार काढली. अरे ज्या देवकीच्या पोटी 8व्या जन्माला येणार आहे, अरे 8व्या जन्माला येणार काय, आजच देवकीला संपवून टाकतो महाराज. देवकीच्या नरड्याला तलवार लावली. देवकीच्या नरड्याला तलवार लावली तर वसुदेवाने हात जोडले, हो म्हणजे होऊ नये, आता लग्न झालंय, पण आता ही माझी धर्मपत्नी आहे, तुम्ही कन्यादान केले म्हणले हिचं, आता हिला मारू नका म्हणले. एक काम करा, आम्हाला बंदिस्त ठेवा, 8च्या 8 जन्माला आलेले पूर आम्ही तुमच्या पदरात टाकतो, तुम्ही काय करायची ते करा, पण देवकीला मारू नका. ठरलं. बरोबर कंसानं मथुरेच्या कारागृहामध्ये दोघांना बंदिस्त केलं. आणि संत वर्णन करतात, नामदेवराय वर्णन करतात, सगळ्यांनी वर्णन करतात. पहिला मुलगा जन्माला आला. जसा पहिला मुलगा जन्माला आला, महाराज बातमी कंसापर्यंत पोहोचली. पहिला जन्माला आला म्हणले, वाघाच्या वाड्या कर, आपल्या वाघाला जागा करा म्हणले. पहिला मुलगा जन्माला आला, कंसापर्यंत बातमी पोहोचली, धरा धरा धरा, पकडा पकडा. अरे असं छोटस बाळ जन्माला आलेलं कंसाच्या हातामध्ये दिलं. कंसाने असं हातात घेतलं, अरे आवाज वाढव, कमी बोललो की आवाज गायब होतो. कंसाने असं हातात घेतलं, बघितलं तर एवढं सुंदर रूप बघितलं. अरे अरे कंसाला सुद्धा दया आली. म्हणजे जाऊ द्या, 8वा मारणार आहे ना, पहिलं सोडून देऊ ना, दुसरं सोडून देऊ. वापस पाठवलं. आमचे कळीचे नारद तिथे हजर झाले. नारायण नारायण. असे गावागावात बरेच कळीचे नारद असतात, यांच्यापासून सावध राहा. चांगला सप्ताह चालू झाला की काहीतरी कंप्लेंट केल्याशिवाय राहणार नाही. कशाला केला सप्ताह? तो ह्या बापाला गाडायला केला. कशाला केला? म्हणजे कळीचे नारद. नारद मुनी आले, एक कंसा या नारद मुनी आज आले. काय केलंस तू? म्हणले काही नाही, तिचा 8वा मुलगा मला मारणार आहे म्हणले, पहिला मुलगा वापस पाठवला. बरोबर म्हणे, ठीक आहे, काय हरकत नाही. नारद मुनींनी कमळाचं फुल असं हातात धरलं आणि त्याला 8 पाकळ्या होत्या. किती पाकळ्या? 8 पाकळ्या. कंसाला सांगितलं, ए कंसा मोजभर म्हणले, या कमळाला किती पाकळ्या? कंसाने मोजले, 1 2 3 4 5 6 7 8. बर
आता कोणत्या पाकळीपासून मोजलं म्हणले या. आता कमळ असं फिरवलं म्हणलं आता या पाकळीपासून मोज. म्हणले 1 2 3 4 5 6 7 8. पाकळी बदलली का म्हणले हो. म्हणले अजून एकदा मोज. अजून कमळ फिरवलं. तिसऱ्यांदा मोजलं 1 2 3 4. अरे नारद मुनी काय सांगतात ते मला आता कळलं म्हणले जसं कमळाच्या पाकळ्या बदलतात तसा हा 8वा जन्माला येणारा तो जर पाकळी बदलून जन्माला आला तर तो जर 3 नंबरला जन्माला अरे आणा म्हणले. पहिल्याला आणलं महाराज. 6ही मारित दुराचारी. एक पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वा मारला, 6ची 6 मारले. वर्णन आलेले संतांच्या शब्दामध्ये 7वा तो गर्भ योग माया नेत. 7वा गर्भ लुप्त झाला, गायब झाला. आश्चर्य होत मना माझ्या. अरे 7वा गर्भ गायब कोण झाला. अरे रोहिणीच्या गर्भामध्ये तो 7वा गर्भ नेऊन ठेवला. अरे त्या गर्भामधून आमचे बलराम जन्माला येतो. 7वा तो गर्भ योग माया नेत. आश्चर्य करीत मना माझी. आणि बरोबर नंद नंद आनंद गंध भगवान परमात्मा गोकुळ अष्टमीच्या दिवशी रात्री 12ला बघा पाठीमागे 1-1.5 महिन्यापूर्वी प्रभू रामचंद्र 1 महिन्यापूर्वी राम नवमी झाली. रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म आहे. आणि कधी आहे. संध्याकाळी 6 वाजता. नाही जागे कसे बघतो. दुपारी 12 वाजता. सकाळी 6 वाजता कोणाचा जन्म झाला हो आता. हनुमंतरायाचा. आपल्या गावातल्या आपल्या गावातलेच हनुमंतरायांचा सकाळी 6 वाजता. रामचंद्र प्रभूंचा जन्म आहे दुपारी 12ला. आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म आहे रात्री. बघा सगळं वेगळं. रामचंद्र प्रभू आले दुपारी 12ला. भगवान परमात्मा आले रात्री 12ला. बरं रामप्रभूंचं वर्णन करायचं म्हणलं एक वचनी, एक बाणी आणि एक रामचा कृष्ण कन्हैयाला एक वचनी नाही सांगतो एक आणि करतो एक. काय काय करतो आपल्याला पुढे बघायचं. बरं एक बाणी तर अजिबात नाही महाराज. काय काय करेल सांगता येत नाही. आणि एक पत्नी अरे 16,108 आहेत त्याला. सगळी विरोधात. बरोबर गोकुळ अष्टमीच्या दिवशी रात्री 12ला आमचे देवकी आणि वसुदेवाचे पोटी नंद नंद आनंद कंद भगवान परमात्मा बरोबर रात्री 12ला जन्माला आले. कृष्ण कन्हैयाला आला की रात्री 12ला जन्माला आला. कमी नका करू. आलाची आला. आणि 1-1.5 वर्षाचा, 1 महिन्याचा, 1 दिवसाचा नाही 8 वर्षाचा जन्माला आला. देवकीने सांगितलं अरे देवा 8 वर्षाचा जन्माला आला. कोणीतरी म्हणलं पाहिजे तुला माझा पोरगा आहे म्हणून. अरे लहान हो हे नवल आहे महाराज. नवल केवडे नकडे कान्होबाची कोडे. अरे या सृष्टी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. अरे जगाची उत्पत्ती करणारा देव यशोदेचं ऐकतो हे नवल आहे. ऐकलं देवानी. लहान झाला आणि लहान झाल्या देवानी वसुदेवाला बोलायचं चालू केले. अहो बाबा इथं जास्त वेळ ठेवू नका मला कुठं घेऊन जा. नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मग नेई गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला माझा नेही गोकुळा नंदाच्या घराला नंदाच्या घराला माझा नेही गोकुळा नंदाच्या घराला नंदाच्या घराला माझा नेई गोकुळाला. अहो बाबा मला इथे ठेवू नका म्हणले. मला कुठं जायचं. मग अहो जर मला इथं जास्त वेळ ठेवलं तर इथंच काहीतरी गडबड व्हायचं माझं. अरे देवा तुला कळतंय का आमच्या हातापायात बेड्या आहेत आम्हाला बंदी आहे. आम्ही कुठं नेऊ शकतो. नाही ना म्हणले मला इथून कुठेतरी घेऊन जा. कसं घेऊन जायचं. घाबरू नका म्हणले मी आहे ना काय टेन्शन नाही. उचला म्हणले. कशाने उचला. जवळ टोपलं होतं महाराज. आमच्या वसुदेवानी भगवान परमात्म्याला टोपल्यात घातलं. पण बाहेर जाता नाही येणार म्हणलं. अहो मला उचला तर खरं. जसं उचललं महाराज उचलीला कमळापती पायीचे बंधने गळत. जसं देवाला उचललं हातापायाच्या बेड्या सगळ्या सुटल्या. पहारेकरी मूर्छित चक्कर येऊन पडले आणि सगळेच्या सगळे कारागृहाचे दरवाजे आपोआप खुलले. वसुदेवजी देवाला घेऊन टोपलीत घेऊन बाहेर आले. यमुनेच्या तीरावरती आले. मंद मंद पाऊस महाराज. विजांचा कडकडाट आणि मंद मंद असा बारीक पाऊस. एवढ्या पावसामध्ये आमचे शेषनाग महाराज तिथे हजर झाले यमुनेच्या तरावर. देवाच्या चेहऱ्यावर पाऊस लागू नये म्हणून आमच्या शेष नागाने बरोबर अशी फणी धरली. तुम्ही बघताना भगवान श्रीकृष्ण कन्हैयालालचा फोटो वसुदेवाने टोपलीत घेतलेले यमुनेमध्ये घुसलेले. कसं जायचं यमुनेतून पलीकडे
बाबा चला मी आहे. यमुनेमध्ये आमचे वसुदेवजी घुसले आणि जसे घुसले तर यमुना मैयाचं पाणी वाढायला लागलं. गुडघ्या इतकं आलं, कमरेपर्यंत आलं. वरून भगवान परमात्म्याने सांगितलं अगं यमुने इथं कुण नाही ना, इथली नाही बरं, मी तिथली सांगतो. अगं यमुने तुला लाज वाटू दे, तुझा सासरा आहे सोबतून तुझी येडेचाळी करते तू, तुला अक्कल आहे का? अरे देवा इतक्या दिवसानंतर आलास, मी तुझं दर्शन घेतल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही. ऐकायला तयार नाही. अगं जाऊ दे, नाही दर्शन जाऊ दे. देवाला कळलं ही दर्शन घेतल्याशिवाय ऐकणार नाही. कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत पाणी आलं, गुडघ्यापर्यंत पाणी आलं, छातीपर्यंत आलं, या खांद्यापर्यंत पाणी आलं. यमुनेला शेवटचं सांगितलं का ऐकतेस की नाही तर लय अवघड होईल बरं. जसं दाढीला पाणी लागलं आणि दाढीला पाणी लागल्या देवाला कळलं याशी ऐकणार नाही. हळूच एका पायाचा अंगठा काढला आणि यमुनेला दर्शन दिलं. जसं यमुनेला दर्शन दिलं, यमुनेने दुथडी वाहणारी यमुना अशी वाट दिली. जशी वाट मिळाली वसुदेवाला, बरोबर नंद बाबाच्या वाड्यात आले. भगवान परमात्म्याला पहाटेच्या समयाला ठेवलं आणि इकडे जी माया जन्माला आलेली होती ती माया जन्माला आलेली टोपलीत घातली. पुन्हा वापस गेले, कारागृहामध्ये बंदिस्त झाले. आणि जशी बंदिस्त झाले तशी सगळ्या पारेकऱ्यांना जाग आले. रे 8वा जन्माला आला म्हणले, 8वा जन्माला आला. कंसापर्यंत बातमी पोहोचली. कंस म्हणले हा ना, हा मला मारणार आहे का, आणा म्हणले. कंसापर्यंत नेलं तर बघतात काय हा 8वा नव्हता, ही 8वी होती, पोरगी होती. अरे 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 पण देवा म्हणले ही पोरगीच्या जन्मात सुद्धा तुला मारू शकतो म्हणले, काहीतरी केलं पाहिजे. कंसानं असं घर 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 फिरवलं, शिळेवर आपटणार. योग माया होती महाराज ती. तुझ्या हातात येणार आहे का? अरे बायको आपल्या हातात येत नाही. योग माया म्हणली तर मी तर या जगाची जननी आहे. बायको बिलकुल कोणाला घाबरत नाही. चला एका मिनिटात जातो, सांगतो तुम्हाला. एका समुद्रामध्ये एक रिटायर्ड मिलिटरीमॅन आपला फिरायला गेले समुद्रामध्ये. चला म्हणले आपण जुहू चौपाटीहून मस्तपैकी आपण अरबी समुद्रातून फिरून येऊ. इथे कोण नाही ना, हा तुम्हीच येत. आमचे सरच निघाले का, आमची दरोडा आमच्या घरातच पडला. चला ते दुसरी होते. मस्तपैकी होडीमध्ये बसले, आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर अचानक वातावरण बदललं. समुद्रामधल्या लाटा अशा ओसळायला लागल्या, नाव अशी खाली वर व्हायला लागली. अरे अरे आता आपण बुडणार मरणार म्हणले. सगळे टेन्शन मध्ये बायका पोरं. आणि आमचे मिलिटरी म्हणजे होते ना, काही टेन्शन नाही मला का, ते परमार्थिक होते आमच्या नाना सरांसारखे. ते हसायचे आणि बायका पोरं रडायला लागले. अरे काय, बायको अशी शिवाय द्यायला लागली. तुम्हाला कळतो का एका मिनिटात आपण बुडणार आहेत. आता जर नाव पलटी झाली, आपण जर बुडलो मेलो तर याला जबाबदार कोण? ते मिलिटरी मॅन म्हणले तुलाच काय कळत नव्हतं, मी नको म्हणत होतो, तू बसवलोस, आता बघ म्हणलं काय झालं. आमचे नाना सर म्हणले माझा मचिंद्रनाथावर भरोसा आहे, आपल्याला काही होणार बिलकुल, आपल्याला काय होऊ देणार नाही. म्हणलं ती ऐकायला तयार नाही, ती शिव्यावर शिव्या. नाना सर हसायला लागले मस्तपैकी, हसता हसता हसता. अरे काही टेन्शन नको घेऊ, आता रिटायरच होते. बंदूक काढली, शेवटी शिवाय तरी किती वर ऐकणार ना पुरुष. अशी बंदूक काढली महाराज, बायकोच्या कानपटीला लावली. आता जर काही बोलशील ना, ट्रिगर दाबून ठेवला, काही बोलशील ना म्हणले बटन दाबूच तर दम आहे. आता मला सांगा, चुकून जरी बटन दाबला असतं तर काय झालं असतं. बंदूक इथे लावली तरी बायको ऐकायला तयार नाही. अहो नशिबानं त्या लाटा शांत झाल्या, नाव साईडला आली आणि नावेतल्या बाकीच्या माणसाने अहो तुम्हाला काय कळतं का म्हणले. त्या बायकोला विचारलं काय कळतं का, म्हणले काय, ट्रिगर दाबलेला होता आणि चुकून जरी खटका मागे पुढे झाला असता तर जीव गेला असता. हा, त्यांची बायको हसायला लागली. म्हणले काय झालं, ज्याच्या हातात बंदूक आहे ना म्हणली, तो माझ्या हातात. कळतंय का, हा, ज्याच्या हातात बंदूक आहे. अरे बंदूक लावणारा जर नवरा हातात आला तर तुम्ही कुणाला घाबरत नाहीत. देव ज्या दिवशी हातात येईल ना, तुम्हाला जगामध्ये कुठं जायची गरज पडणार नाही महाराज, तुमच्या दारात देव आल्याशिवाय राहणार नाही. ही विशेषता.
ही योगमाया सांगते. अरे अरे मी तर योगमाया, काय घाबरू नकोस. अरे तुझं लागी मध्ये कंसा, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. म्हणजे कुठं आलाय? म्हणजे हे सांगायला आले का? म्हणले शोध ना. म्हणले कंसानं मीटिंग भरवली, सगळे अष्टप्रधान मंत्रिमंडळ बरोबर, मला मारणारा 8वा जन्माला आलाय. म्हणले काहीतरी करावं लागेल, काहीतरी बंदोबस्त करावं लागेल. कंसाची बहीण उठली. कोण हो? माझी मावशी, माझीच होती. कंसाची बहीण उठली. ए दादा, पुतना मावशीने उठले. अरे म्हणजे काय टेन्शन घेऊ नको. अरे मी आहे ना, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या भावाला काही होऊ देणार नाही. पहिला विडा उचलला पुतना मावशीनं. आणि खरं सांगू का, त्या काळापासून एक म्हण पडली, पुतना मावशीनं पहिला विडा उचलल्यामुळं सर आजपर्यंत म्हटलं जातं लेडीज फर्स्ट. लेडीज कधीपासून? राम अवतारात सुद्धा पहिलं गिरायक आलं होतं. ते काय, जिचं नाक आणि कान कापलं होतं ते कोण? बाकीचे नंतर मारले, पण अगोदर कोण? लेडीज फर्स्ट. हे दादा घाबरू नको, मी जाते गोकुळामध्ये आणि मी बरोबर सगळ्यांचा काटा करते. पुतनेनं सुंदर असं रूप धारण केलं महाराज आणि निघाली महाराज गोकुळाच्या दिशेनं. जो मुलगा जन्माला आलेला आहे प्रत्येकाला विष पासून मारू लागली. आणि जशी गोकुळामध्ये यायला लागली, अरे पुतना तिकडून निघाली आणि आमच्या नंदबाबांच्या घराला अरे किती आनंद होता महाराज. 80 वर्षानंतर जन्माला आला होता मला महाराज मुलगा. किती वर्षानंतर? अरे लग्न झाल्यावर जर 4 वर्ष जर पोरग नाही झालं तर माणसाला टेन्शन येतं. आता कधी व्हायचं? अरे पोरगा 80 वर्षानंतर जन्माला आला, किती आनंद असेल महाराज. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. हे किती सांगू मी सांगू कुणा, किती सांगू मी कुणाला आज आनंदी आनंदला, आज आनंदी आनंदला, आनंदी आनंदला. भगवान परमात्मा आमच्या गोकुळामध्ये नंदबाबांच्या वाड्यामध्ये 80 वर्षानंतर जन्माला आला. घ्या बाज एकदा वर हात, सगळेजण वर हात करा. सगळेजण अरे गोकुळामधला आनंद, तो गोकुळामधला आनंद आपल्या वाघाच्या वाड्यावर 15 मिनिटांमध्ये घ्यायचा आहे ना. सगळ्यांनी माझ्या बरोबर. हो किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंदला, आज आनंदी आनंदला, आनंदी आनंदला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या का गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ गाला, पैंजण थरथरले. ओ गोपी आल्यान काना दिसतो बूट, गोपी आल्यान सात शृंगाचा शृंगार केला. आज आनंदी आनंदला, आज आनंदी आनंदला, आज आनंदी आनंदला, आनंदी आनंदला. एकदा टाळी वाजवा, जोरदार. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद. 80 वर्षानंतर जन्माला आलं होतं पोरग. 80 वर्षानंतर नंदबाबांना, अरे नंदगाव, बरसाना, अरे वृंदावन, सगळं नाचत होतं महाराज. आता नाचायला एवढा टाइम नाही राहिला, कारण की माझ्याकडे आता शिवमहापुराण कथा 2ला चालू करायची. पण जेव्हा केव्हा या गावामध्ये भागवत कथा होईल, काही म्हणते तुला भागवत कथा बी करायची नाही, काही टेन्शन नाही. भागवत कथेमध्ये आपण सगळेजण नाचू गड्या. आजही शेवट नाचू, काय टेन्शन घेऊ नका. पण थोडं शेवट नाचायला लागले. 1-1.5 महिना, 1 वर्ष निघून गेलं महाराज नाचता. किती वर्ष? 1 वर्ष निघून गेलं. 1 वर्ष पोरगा जन्माला आल्याचा उत्सव चालला महाराज. आपलं पोरग जन्माला आलं तर दुसऱ्या दिवशी शेरणी वाटून मोकळे, तिसऱ्या दिवशी आपलं लगेच नाव ठेवायचं. पहिल्या दिवशी जन्माले बाळ, दुसऱ्या दिवशी खाल्लं त्यांनी किळ, आणि तिसरं पातळ. संपलं आपलं. अरे 1 वर्ष जन्माला, 1 वर्ष उत्सव चालला. 1 वर्ष उत्सव चालला सध्या. श्रीमद भागवत कथेमध्ये वर्णन आले. अरे माणसं आली यात नवल काय, आमचे महादेवजी सुद्धा आले होते नंदबाबांचं दर्शन करायला. महादेवजी आले. जसं आमच्या यशोदेने बघितलं, अरे महादेव गळ्यात साप, देवा तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही. हा जर साप माझ्या कृष्णानं बघितला तर कृष्ण घाबरेल.
तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही, महादेवजी दारातच बसले. पण बराच वेळानं महादेवजीने आयडिया केली, अरे सगळ्या गोपी गोपाळ सगळे एकत्र येऊन नाचतात ना, मी सुद्धा काय करतो म्हणले, साडी घालून नाचतो. कृष्णाला बघण्यासाठी महादेवानं वस्त्र चेंज करून भगवान परमात्म्याचं दर्शन केलं. महाराज एवढा नंद आनंद कंद भगवान परमात्मा देखना राजस सुकुमार मदनाचा रवी शशिकळा लोपले राजस सुकुमार. देख सगळ्याच्या सगळ्या गोपिका गवळणी महाराज दर्शन करण्यासाठी आसूसलेल्या होत्या महाराज. आणि 1 वर्ष झालं, पण ही पुतना मावशींना तिला 1 वर्ष झालं. 1 वर्ष लागलं महाराज कृष्णाचा वाड्याचा शोध घेता घेता. जशी कृष्ण परमात्म्याच्या वाड्याच्या नंद बाबांच्या वाड्याच्या दारात आले, यशोदे रूप चेंज केलेलं, अप्सरेचं रूप धारण केलेलं, एवढी सुंदर दिसायची. आपल्या वाघाच्या वाड्यावर एवढी सुंदर कोणीच नाही, एवढी सुंदर होती. मग तुम्ही आम्ही काय बंदर आहेत का? नाही, तुम्ही पण सुद्धा खूप सुंदर आहात. पण पुतनेनं विश्व सुंदरीचं रूप धारण केलं. ए यशोदे म्हणले बाहेर ये. नवीन आवाज ऐकला, म्हणले कोण आहे? यशोदा बाहेर आली. म्हणले काय ग, कोण आहेस तू? म्हणले तुला माहित नाही का? म्हणले तुझी बहीण आहे. म्हणले कशी? म्हणले तुझ्या नंदाव्याच्या जेज बहिणीच्या, फुई बहिणीच्या, आती बहिणीच्या लांबून तुझी अशी अशी बहीण आहे. यशोदेने डोकं खाजवलं. म्हणले मला काय माहित नाही. बरं म्हणले 1 मिनिट थांब. यशोदेने मोबाईल आणला. मला काय आठवत नाही म्हणले, गुगल वर सर्च करते. गुगल वर सर्च केलं, कुठे सापडेना. इंस्टाग्राम सापडलं, इंस्टाग्राम वर कडेना. आमच्या यशोदेकडे शेअर चॅट नव्हता, तेवढं तरी कुठं सापडले नाही. अगं म्हणले हिचा शोध कुठं लागला नाही. म्हणले असून कुठे लांबून तरी काय काय काम आहे? म्हणले काही नाही, तुला मुलगा झालाय कळलं रे, आणि त्याचं दर्शन करायचं. अगं म्हणले झालाय खरंय म्हणले, पण नुकताच झोपलाय. कृष्ण भगवान परमात्म्याने आयडिया केली, अगं आई हे पहिलं गिरायक आहे, बोनीचं गिरायक जर तू वाटे लावलं तर माझं पुढचं काम कसं व्हायचं? जसं आईने सांगितलं झोपलाय, आतमधून देवने रडायला चालू केली. जसं भगवान परमात्मा रडला, अगं बाई याला याच टायमाला रडायचं होतं. काय खोटं बोलती ग म्हणले, आता जागा आहे म्हणले. म्हणले देती म्हणले, फक्त 5 मिनिटं बघायचं आणि सोडून द्यायचं. ये म्हणले आतमध्ये. असं साईडला बसवलं, आणि साईडला बसवल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्याच्या मांडीवर दिलं. 5 मिनिटात माझे काम आवडते म्हणले, तेवढंच बघायचं, जास्त नाही. यशोदा कामाला गेली. जशी यशोदा कामाला गेली तशी आमची रूप बदलून आलेली पुतना मावशीन कामाला लागली. आता मला सांगा, पुतना मावशीन काय कृष्ण भगवान परमात्म्याला बघायला आली होती? कशाला आली होती? काल्याच्या कीर्तनाला ती काय प्रसाद घ्यायला आली होती? प्रसादाला नव्हती आली, ती विष कालावला आली होती. हा, देवाने जसं पुतना मावशीला बघितलं, देवाने डोळे झाकून घेतले. कशामुळं? देव म्हणले मी आहे मायापती आणि ही आहे मायावती. माझी जर नजर हिच्यावर पडली तर ही भस्म होऊन जायची. दुसरं कारण सांगितलं, अरे मी आलो दूध दही खायला, आणि आज मला दूध दही नाही, आज मला पहिली विष प्यावं लागलं. अरे विष पिण्याचा अनुभव मला नाही. विष कुणी पिलं? माझ्या बापाने. अरे माझ्याच बापाने, कारण की माझ्या बापाचं नाव बी शंकर केला इशारा जाता जाता, बरं का. विष भगवान परमात्म्याने पेले म्हणले. देवाला प्रार्थना केली, अरे त्या भगवान परमात्म्याला विनंती करतो, देवा तू ये, मी आज विष पेणारे तू पचव. भगवान शंकराने विष पचवलेलं. असे अनेक कारण सांगितलेली. डोळे उघडले, आणि तसे पुतना राक्षसीनं विष पाजायला चालू केलं. खरं सांगू का, काय भगवान परमात्म्याची करतुम अन्यथा करतुम अकर्तुम शक्ती. महाराज विष तर पेलं, पण विषाबरोबर विषाचे त्या पुतनेचे पंचप्राण ओढून घेतले. जसे पंचप्राण ओढले, पुतना ओरडायला लागले, अरे सोड 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 सोड. कृष्ण भगवान परमात्म्याने ऐकून नाही घेतलं, पंचप्राण ओढायला चालू केले. पुतनेनं खरं शरीर प्रगट केलं, बाहेर गेली. भगवान परमात्म्यानं सोडलं नाही. भगवान परमात्मा म्हणतो, माझा एकच गुणधर्म आहे, मी एक तर कुणाला धरीत नाही, आणि एकदा का वाघाच्या वाड्याला धरलं मग पुन्हा सोडीत. मग 45 वर्ष झाले तरी देवाने आपल्याला सोडलं. अरे महाराज भगवान परमात्म्याने विष, अरे पुतना राक्षसींचे पंचप्राण ओढून घेतले. विषाचे स्तन भरून आली पुतना घेऊन, विषाचे स्तन भरून विषाचे स्तन भरून आली पुतना घेऊन, बाळाला झोप येईना का चैन पडेना, बाळाला झोप येईना का चैन पडेना, बाळाला झोप येईना का चैन पडेना, बाळाला झोप
कोस तिचं शरीर पडलं होतं. किती कोस? इथून पाठवता किती किलोमीटर? सुमडी फाटा, तांबा राजुरी किती आहे? आणि पाठवता 13 ना. 6 कोस मध्ये किती? 18 किलोमीटर पुतण्याचं शरीर होतं. सगळं गोकुळातले पळाले, अरे कृष्ण कुठे, कृष्ण कुठे, नंद बाबा कुठे, अरे काना काना गेला गेला गेला, कुठे गेला? यशोदीने अरे आवाज दिला, ए कृष्णा कुठे गेला रे? यशोदा रडायला लागली, धावत धावत धावत, अरे गोपाळ अरे बघितलं तर पुतणीच्या वरती आमचा कृष्ण कन्हैया लाल मस्तपैकी खेळत होता. पुतना मरून पडली होती. अरे लावा शिड्या लावल्या, अग्निशमन दलाची शिडी आणावं लागली त्या काळात महाराज. एवढी पुतना राक्षसी. आता याचं बरंच प्रकारे वर्णन केलंय, पण जास्त वर्णन केलं तर मग कथा हुकून जायची. भगवान परमात्म्याला खाली घेतलं, यशोदीनं असं गळ्याला लावला, गे बाई काय केलं होतं माझ्या कृष्णानं. पण खरं सांगू, माझ्या कृष्णानं कोणाचं वाईट नाही केलं, म्हणून माझ्या कृष्णाचं आज वाईट झालं नाही. 1 वर्ष पूर्ण झालं कृष्णाचा. पहिला बर्थडे आला, पहिला बर्थडे, हॅपी बर्थडे. बघा ना, आज कुठे कुठे हॅपी बर्थडे करतात. कुणी मोटरसायकलवर, कुणी गाडीच्या बोनटवर, कुणी तालुक्याच्या चौकात, कुणी कुठं. हॅपी बर्थडे करताना सावध राहा. त्या 2 मधले जो केक असतो ना, त्या केक मध्ये मुंडकं खुपसत जाऊ नका. पाठीमागे मित्रांनी त्या 2 मजली केक मध्ये मित्राचं मुंडकं खुपसलं, त्या खाली काडी होती, काडी डोळ्यात गेली. पहिला बर्थडे आला कृष्णाचा. अरे आपला बर्थडे 2 मिनिटात संपून जातो. यशोदेनं पहिल्या जन्म नक्षत्र आलं आणि पहिला बर्थडे 1 महिना साजरा केला महाराज. किती? सगळ्या गोकुळवासींना निमंत्रण दिले. ए गोकुळातल्या गोपिकेंनो, अरे माझ्या पोराचा बर्थडे म्हणले, सगळ्यांनी यायचं. आणि सगळ्यांनी मस्तपैकी डीजे बँड लावला. 1 महिना दररोज नाचायचे, 1 महिना दररोज. अरे वेगवेगळे व्यंजन खायला, वेगवेगळे पदार्थ खायला, रोज 1 से 1 बडक. आणि नंद बाबांच्या घरी 9 लाख गायी होत्या. किती गायी? आपल्या गावात किती गायी येतो? आपल्या गावाच्या शेजारी जर एखादी गोशाळा असेल त्याला दान करायचं. कधी एखादी गावरान गाय ठेवायचं घरी. 9 लाख गायी आहेत. किती दूध, दही, मक्खन असेल महाराज, सगळं दान दिलं जायचं. 1 महिना चालला, सगळे नाचायचे, उड्या मारायचे. कृष्ण भगवान परमात्म्याला आतमध्ये ठेवायचे. देवाला वाटलं हे रोज मला झोक्यात टाकतात आतमध्ये आणि मग बाहेर उड्या मारतात, काहीतरी गडबड करावं लागेल. एक दिवशी यशोदेनं असं वाटलं, माझ्या भगवान परमात्म्याला आज आत नाही, बाहेर एका बैलगाडीच्या पाठीमागच्या त्या ह्याला बांधलं झोका आणि तिथं भगवान परमात्म्याला ठेवलं, झोपू घातलं आणि सगळे नाचायला लागले. गोकुळातली मंडळी एवढे नाचले, एवढे गायले, एवढे उड्या मारल्या. कृष्णाने बघितलं, अरे म्हणले मला एकट्याला इथे ठेवलंय आणि माझी मजा बघत येत, सगळे नाचत येत, माझ्यामुळं नाचतात माझ्या बर्थडेला आणि मला बोलवलं नाही. भगवान परमात्म्याने अशी जादू केली. शक्तासुर आला महाराज आणि शक्तासुराने भगवान परमात्म्याने तो तृणासुर शक्तासुर आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने त्या गाडीला अशी एक लात मारली की गाडी उंच उडाली. तर शक्तासुराचा त्या तृणासुराचा वध झाला. पण भगवान परमात्मा साईडला पडले. सगळे गोकुळातली माणसं पळाले. अरे कुठे काना कुठे सापडलं. येशूने पुन्हा असं लावलं. देवाने कोणाचं वाटोळ केलं नाही म्हणून देवाचं आज काही झालं नाही. कसं काय झालंय? काही गोपाळ सांगायला लागले, अगं यशोदे मी डोळ्याने बघितले म्हणले, आपल्या कृष्णाने फक्त हळूच लात मारली. जशी लात मारली तशी गाडी उडाली आणि गाडी मोडून पडली. म्हणले काय खोटं बोलतो म्हणले, मला अजून काही चष्मा नाही लागला म्हणले. देवानं लात मारावून गाडी मोडावी एवढं काय माझ्या कृष्णाला काही बी खोटे बोलतो म्हणले. जाऊ द्या म्हणले. असे अनेक काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडवली. श्री गुरु शास्त्री महाराज सांगतात, भगवान परमात्म्याच्या फक्त लीला आणि खोड्या बघू नका. बाळसो जन्माला येण्याच्या अगोदर या सृष्टीतले सगळे दैत्य आणि दानव मारले होते. ही भगवान परमात्म्याने केलेली क्रांती आहे. विठाला 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 सगळे दैत्य दानव संपून टाकले. आवाज कमी झाला. दैत्य दानव संपून टाकले. आता भगवान परमात्मा खोड्या करायला लागले. आता भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगत रंगणे दूध भक्षण कमालवे नवलके सागर कृष्ण
शिल्लक नाही आता रांगायला लागला दैत्य दानव संपवले हो आता भगवान परमात्मा रांगायला लागला अरे असं वर्णन आले तळबेतळ हात आता तरी इको मोकळा सोडा तुम्ही शेवटचं पर्यंत आता शेवट संपत आलं तळबे